वेल्हाळे येथे कपिलेश्वर मंदिराच्या मुकुटाची मिरवणूक संपन्न। श्रावण सोमवारी भुसावळ तालुक्यातील विलाळे येथे पुरातन कपिलेश्वर मंदिराचे मुखवटाचे भव्य मिरवणूक संपन्न झाली। वेल्हाळे गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। ग्रामस्थ आणि मंदिर समिती एकत्र येऊन या मिरवणुकीचे आयोजन केले होते। यावेळी वस्त्रोद्योगमंत्री श्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी उपस्थित राहून विशेष पूजा अर्चा केली। गावकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। वेल्हाळ्यातील हे हेमाडपंथी मंदिर विविध स्थापत्यशिल्पासाठी ओळखले जाते। या मंदिरात सिमेंट किंवा चुना न वापरता दगडावर दगड ठेवून केलेली बांधणी दिसून येते। सभागृहातील नक्षीकाम केलेली दगडी स्तंभ आणि मंदिरातील कलाकृती विशेष लक्ष वेधून घेतात। या मंदिरात श्रीयंत्रावर स्थापित असलेला पिंड हा या प्रकारचा एकमेव पिंड असल्याचे स्थानिक व श्रद्धाळू सांगतात। असा प्रकार महाराष्ट्रात किंवा कदाचित संपूर्ण देशात कमीच आढळतो। यामुळे या मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही वास्तू पूर्वी मातीच्या ढिगाऱ्याखाली दडलेली होती। पुजारी पंढरीनाथ स्वामी यांनीच प्रथम मंदिराचे जीर्णोद्धार सुरू केले। सध्या गावातील युवक व ग्रामस्थ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एकजुटाने काम करत आहेत आणि मंदिराला तीर्थस्थानाचा दर्जा मिळवून देण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत। मुकुटयात्रेच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि हिंदुराजा अघोरी सघांनी विविध धार्मिक नाट्यप्रस्तुती व संगीतपर कार्यक्रम सादर केले। ग्रामस्थ व मंदिर समितीच्या प्रयत्नांनी वशिष्ठ पिढ्यांच्या संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न सुरू आहे। वेल्हाळ्यातील श्री कपिलेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारात लोकांनी एकत्र येऊन जे सहकार केले आहे त्यातून या मंदिराचे भवितव्य उज्ज्वल दिसत आहे। भुसावळ तालुक्यातील वेल्हाळ्यातील या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण व प्रसार करण्यासाठी स्थानिक भावना आणि प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, विलाळा। सर्वच भाविकांना विनंती करतो की श्रावणाच्या निमित्ताने आपण सगळी श्रद्धा बाळगता ती अशी बाळगत राहा आणि परमेश्वराला दिन राहून आपलं सहकार्य करत राहा। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। काही दिवसापासून या ग्रामस्थांची मागणी होती की याला पर्यटनचा दर्जा मिळावा यासाठी ऑलरेडी याला देवस्थानाचा दर्जा दिलेला आहे। आपण इथे येणारा रस्ता पाहिला असेल तर तुम्ही खूप खराब होता। आता कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात आलेला आहे गावाला येणारे आणि पर्यटन स्थळ आणि देवस्थानं वेगवेगळे असतात। देवस्थानाचा ऑलरेडी दर्जा दिलेला आहे, पण आता त्याला दर्जा त्याचा वाढवायचा आहे। पण मूळ प्रश्न आहे की ते म्हणजे देवस्थानाच्या ह्याच्यात त्याला निधी कमी मिळेल। आताच आमचा प्रयत्न चालला आहे की याला पुरातत्व विभागाकडे दिलेला असल्यामुळे त्याच्यावर संशोधन करून त्याचं मोठं काम झालं पाहिजे। पुरातत्व विभागाकडे असल्यामुळे याला जास्त टचही करता येत नाही आहे, त्याचे नियम वेगळे असतात। पुरातत्व विभागाच्या मागे लागून त्याला काय डेव्हलपमेंट करतात त्याचे प्रयत्न सुरू आहेत। पण आपले जे केंद्रामध्ये सत्ता राज्यामध्ये आहे, परंतु या ठिकाणी शिंदे सरकार यांनी जे पुरातन मंदिर आहे त्यांना निधी भरघोस निधी देत आहे। या ठिकाणी निधी वगैरे मंदिर आणि पुरातत्व विभाग हा वेगवेगळा भाग आहे। पुरातत्व विभागाचे नियम वेगळे आहेत। त्या पुरातत्व विभागाच्या नियमानुसार कारण हे मंदिर काही असं जुनं म्हणजे काही 50-100 वर्षापूर्वीचं मंदिर नाही आहे। 750 वर्षापेक्षाही जास्त म्हणजे 1000 वर्षापूर्वीचं जवळपास एक मंदिर आहे। त्यामुळे ह्याला नियम वेगळे आहेत। सालाबादप्रमाणे वेल्हाळा नगरीमध्ये श्री कपिलेश्वर महादेव यांच्या मुकुटाचा भव्य दिव्य असा हा वेल्हाळा नगरीमध्ये कार्यक्रम पार पडत आहेत। महाकालचे महामुकुट आपण 10 वाजता निघणार आहे। थोडा वेळ झाला आपल्याला आणि हे वर्षी आमचं दुसरं आहे। मागच्या वर्षी आपण बघितलं असेल या मंदिर हे एकदम पडझड झालेलं होतं। या मंदिराची जबाबदारी आहे आपण आता गावातील तरुण मुलांनी घेतलेली आहे आणि तसेच या मंदिराला सर्व सुविधा देण्याचं काम आता आम्ही करत आहोत। तसेच भाविक भक्तांना बाहेरून आम्ही आवाहन करत आहोत की हे मंदिर खूप पुरातन आहे। तिथली जी पिंड आहे ते श्रीयंत्रावरती आहेत आणि या गावाचं नाव शंकराच्या आरतीमध्ये आहे, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा। तसेच हे मंदिर 1000 ते 1100व्या शतकातला मंदिर आहे आणि या मंदिर खूप जुनं आहे आणि या मंदिरावरती देवी देवतांचे चित्र काढलेले आहेत। तसेच हे मंदिर पूर्णपणे ना सिमेंट वापरलेलं नाही ना जुनं वापरलेलं आहे। हे मंदिर पूर्ण दगडामध्ये आहे। म्हणून या मंदिराचा एक वैशिष्ट्य आहे की या मंदिराचा जे सकाळी जे सूर्यकिरणे पडतात ते त्या महादेवाच्या पिंडीवरती पडतात। आपण बघितलं असेल सगळीकडे जी पिंड आहे ते गोल असतात, पण वेल्हाळ्यामध्ये जी पिंड आहे ती चौकोनी आकाराची आहे, श्रीयंत्रावरती आहे। अशी पिंड बहुतेक देशात राज्यात फार कमी आहे। एक महालक्ष्मीचं मंदिर सांगितलं जातं असंच आणि या महाकालचं मुकुट आता थोड्याच वेळात आता इथून निघणार आहे। मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून तालुक्यातून भाविक भक्त आलेले आहेत आणि या कार्यक्रमात आलेल्या निमित्त मी त्यांचं आमच्या गावातर्फे तर श्री कपिलेश्वर महादेव फाउंडेशनतर्फे मी त्यांचं स्वागत करीत आहे।